मी विनंती करतो रेणुकाताई जाधव यांना की टॉस का बॉस इथे उपस्थित राहावे. आदित्य चिंतामणी संघाच्या माध्यमातून पहिले रेड करत असताना भरभक्कम बादण्याचा खेळाडू नक्कीच त्याला पकडताना थोडासा विचार विनिमय आणि प्लॅनिंग पार करावी लागेल, कारण की चपळता अतिशय चांगली आहे आदित्य याच्याकडे. पहिले रेड खाली गेले चिंतामणी या संघाची. बल्लाळेश्वर संघाच्या माध्यमातून सिद्धू आलाय. पहिल्याच रेड साठी मुहूर्त केला जाईल का ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, कारण की प्रतिस्पर्धी संघाने पहिली रेड ही खाली घेऊन गेलाय. आदित्य आला होता. क्या बात आहे. रनिंग टू टच करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सुंदर पद्धतीनं डिफेन्स या ठिकाणी मजबूत दाखवलाय. एक पॉइंट मिळालाय तो म्हणजेच चिंतामणी या संघाला. चिंतामणी 1 बल्लाळेश्वर 0. पहिल्या 2 रेडचा हा निकाल. क्या बात आहे, क्या बात आहे. जेपवला हँड टच करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. दोन्ही संघ तुल्यबल, दोन्ही संघांचा प्लॅनिंग तगडा आहे. पाहता की एक एक सेकंद सुद्धा. क्या बात है, क्या बात है. एक पॉइंट मिळाला तो म्हणजेच बल्लाळेश्वर संघाला. डू ऑर डाय. ही तिसरी रेड असल्यामुळे, तिसरी चढाई असल्यामुळे डू ऑर डाय आहे. करो या मरोची परिस्थिती आहे. ते पॉइंट घेणं कंपल्सरी आहे, कारण की बॅक टू बॅक 2 रेड ज्या होत्या त्या खाली गेल्या होत्या. ही तिसरी रेड आहे. फसला गेलाय. पुन्हा एकदा अतिशय चांगला टॅकल केला गेला. पुन्हा एकदा पॉइंट घेऊन मिळतोय तो म्हणजेच बल्लाळेश्वर संघाला 1 पॉइंट. चिंतामणी अगोदरच्या मॅच मध्ये अतिशय चांगली कामगिरी. आता मात्र थोडासा पिछाडीवरती आहे, कारण की 1-2 ची ही गुणतालिका बोलते. बल्लाळेश्वर 2 चिंतामणी 1. अजून 1 पॉइंट या ठिकाणी मिळेल बल्लाळेश्वर संघाला. 3 आणि 1 अशी कामगिरी. चला शिवसाई संघाचा कर्णधार महिला संघ लवकरच टॉस का बॉस इथे उपस्थित राहावे. तुमच्या समोरील संघ साई समर्थ या संघाचा कर्णधार मी रेणुकाताई जाधव. ठीक आहे, मी विनंती करतो दयानंद पवार सर यांना, समाजसेवक यांनी टॉस का बॉस इथे यावे. क्या बात है, क्या बात है. ते मात्र पॉइंट किती मिळतील. झटपट चालू आहे अजून सुद्धा. काही सेकंद नक्कीच होते, मात्र मैदान या ठिकाणी मारलाय. 2 पॉइंट मिळाले गेलेत चिंतामणी या संघाला. बघा एका रेडने एकाच पॉइंटचा फक्त फासला ठेवला, एका पॉइंटचा गॅप ठेवलाय. 3-4 अशी लढत या ठिकाणी मैदानामध्ये सुरू आहे. पहिलाच हाफ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आदित्य आलाय. प्रचित उजव्या कॉर्नर वरना तिकडनं रेड साठी उतरतोय. काही काही रेडरचा एक स्वभाव असतो की कुठल्या कोणातून ते आतमध्ये प्रतिस्पर्धी. ओ क्या बात आहे. जबरदस्त डिफेन्सने मात्र सुरुवात केली आहे चिंतामणी संघाच्या पॉइंट घेण्यासाठी. 4-4 दोन्ही पायांमध्ये चांगली पकड.
आदित्यबाद याचा अर्थ चिंतामणी संघाच्या प्रतिस्पर्धी संघाला पॉइंट मिळाला, म्हणजे बळालेश्वर संघाला बळालेश्वर 5 चिंतामणी 4. झडप सुरू आहे, चपळता दर्शवण्याचा प्रयत्न बळालेश्वर संघाच्या माध्यमातून कमर मिळाली हातामध्ये आणि प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूच्या हातामध्ये कमर मिळाली. याचाच अर्थ 5-5 ची इथे धावफलकाची ही चित्र आपल्याला बघायला मिळतात. क्या बात आहे, कुणी माघार घेत नाहीये. आप शेर तो मैं सव्वा शेर अशा पद्धतीने दर्शवण्याचा प्रयत्न. मात्र शेर कोण आणि सव्वा शेर कोणते येणाऱ्या या काही मिनिटांमध्ये आपल्याला स्पष्ट बघायला मिळेल. पहिला साप सुरू आहे मैदानामध्ये, 5-5 ची लढत आहे. आदित्य बळालेश्वर संघाच्या माध्यमातून रेड करतोय. डिफेन्सने मात्र दोन्ही संघाच्या चांगलं काम केलंय. पहिला हाफ या ठिकाणी समाप्त झाला. स्कोर आहे चिंतामणी 5 बळालेश्वर 5. पहिल्या हाफ पर्यंत मात्र आपण पाहू शकता की दोन्ही संघ मात्र 5-5 च्या गुणतालिकेवरती बघायला मिळतात. आज प्रो कबड्डी लीग, उद्याच्या दिवसामध्ये अलकापुरी क्रिकेट प्रीमियर लीग अंडरआर्म बॉक्स टुर्नामेंटची दीपक जाधव यांच्या प्रत्येक चढाईला कोयला बॉईज यांच्या माध्यमातून प्रत्येक चढाईसाठी 200 रुपये असतील. क्या बात आहे. संदेश जर्सी नंबर 7 बळालेश्वर संघाची चढाई या ठिकाणी खाली गेली. मात्र चिंतामणी जर्सी नंबर 09 आर्यन लक्ष नव्हतं. थँक्यू सागर सर. चला शिवसाई विरुद्ध साई समर्थ कबड्डी संघ. चला दोन्ही संघांना द्वितीय पुकार, दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहावे. शिवसाई विरुद्ध साई समर्थ. आपल्या वॉर्डच्या समाजसेविका आदरणीय सन्मान्य विजयाताई तोरणकर यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. त्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. या ठिकाणी बळालेश्वर संघाची चढाई मात्र कदाचित या ठिकाणी खाली जाते की काय. दीपक यांच्या प्रत्येक चढाईसाठी 200 रुपये. मात्र या ठिकाणी कोयला बॉईज संघाच्या माध्यमातून 200 रुपये दीपक यांना लागू झाल्यात. सिद्धू रेडच्या माध्यमातून दीपक याच्या समोर. अव्या काय प्रयत्न असेल दीपक आणि सिद्धू याच्या. हे खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये मला वाटते पुन्हा एकदा क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा या मैदानावरती आपल्याला बघायला मिळतील. मात्र आज भारत देशाचा ज्याने सर्वात जास्त वर्ल्ड कप या खेळामध्ये पटकावले गेले त्या खेळाच्या माध्यमातून हे खेळाडू आज या ठिकाणी बघायला मिळतात. दीपक यांच्या प्रत्येक चढाईसाठी मला वाटते 200 रुपये कोयला बॉईज यांच्या माध्यमातून जाहीर झालेत. स्कोर आहे 6-6. यस, आवाज येणार आता मात्र थर्ड रेडचा. बळालेश्वर संघाला मात्र एक पॉइंट मिळालाय.
बल्लाळेश्वर 7 चिंतामणी 6 एका पॉइंटचं फक्त अंतर. क्या बात है, क्या बात है. दीपक यांना पारदिशी लावल्याच्या नंतर मात्र मी दयानंद पवार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. अलकापुरी प्रो कबड्डी लीग 2024 पर्व पहिले याच्यामध्ये दयानंद पवार सरांचा खूप हात आहे, त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. जबरदस्त ही स्पर्धा जसं जसं सामने पुढे जातील तसं जसं आपल्याला स्पष्ट होत जाईल की कुठले संघ डू ऑर डाय रेड. थर्ड रेड आवाज आलाय, दीपक यांना पाठवलाय आणि 200 रुपये या रेड साठी सुद्धा आहेत. अरे अरे आणि या ठिकाणी दोन खिलाडू नक्कीच बाद करण्यामध्ये यश आले दीपक याला. थँक्यू सागर सर. मी विजयाताई तोरणकर यांना विनंती करतो की दयानंद पवार यांना सन्मानित करावे. बाबू फोटो काढ ना, इथे येऊन काढ ना, इथे येऊन काढ ना, इथे येऊन काढ. चिंतामणी 8 बल्लाळेश्वर 7. बल्लाळेश्वर संघाच्या माध्यमातून सुमित आलाय, त्याचा संघ एका अंकाने थोडासा मागे आहे. खाली गेलेले रेड, खाली गेलेले चढाई. आर्यन चिंतामणी संघाच्या माध्यमातून चिंतामणी संघ सध्या तर लीड करतोय एका अंकानं. दीपक याच्या रेडनं काम केलं होतं. एका बाजूनं 6 खेळाडू, दुसऱ्या बाजूनं 4 खेळाडू. सुमित मात्र चढाईवरती आलाय. पुन्हा एकदा मात्र ही दुसरी रेड असेल मला वाटतंय. पाहणं गरजेचं आहे किती पॉइंट घेऊन जातोय. येस आर्याने चला साई समर्थ विरुद्ध शिवसाई महिला गट दोन्ही संघांना अंतिम पुकार. बल्लाळेश्वर 8 चिंतामणी 8. शेवटची 4 मिनिटं. आठ 8च्या बऱ्यावरती दोन्ही संघ आहेत सध्या तरी आपण पाहतायत. एक चांगलं मॅच या ठिकाणी आपण पाहू शकतो. प्रचित जर्सी नंबर 07 पाहावं लागेल कुठल्या संघाला कशा पद्धतीनं प्लॅनिंगनं प्रतिस्पर्धी संघ मागे टाकतोय. क्या बात है, क्या बात है. थाईफाय या ठिकाणी बघायला मिळाला आणि मांडीवरती थाप मारून आत्मविश्वास असला की या पॉइंट माझा आहे. थर्ड रेड मध्ये पुन्हा एकदा दीपक. 200 रुपयाची ही रेड. टाळ्या झाला पाहिजेत प्रेक्षकांना या खेळाडूसाठी आणि पाहणं गरजेचं आहे. रेषेच्या पार जाणं गरजेचं आहे. रेषेवरनच या ठिकाणी आपण जर पाहिलं लाईन बिलॉंग्स टू अंपायर असं म्हटलं जातं. ते मात्र दीपक कमनशिबी ठरला गेला. चांगला प्रयत्न होता. प्रचित आता स्कोर झालाय 10 आणि 8. एक वेळ होता चिंतामणी संघ मात्र अरे अरे क्या बात है. दोन पॉइंट घेऊन गेलाय प्रचित. पुढे निघाला आता मात्र बल्लाळेश्वर. आर्यन मी म्हणून आर्यन याच्यासाठी डोअर डाय असायला हवी कारण की त्यांनी त्याची मेंटॅलिटी बनवावी लागेल.
एकटाच आपल्या कोर्टमध्ये तो आता मात्र उरलाय. यस, वेळ वाचणार आहे आणि आपण पाहू शकतो 3 पॉइंट या ठिकाणी बल्लाळेश्वर संघाला मिळाले. पॉइंट पुढे सरकताना 8-15चा हा इक्वेशन बल्लाळेश्वर ऑफिशियल टाइम आउट ओव्हर. ओके, येस. बल्लाळेश्वर लीड करतोय. नक्कीच 15-8च्या इक्वेशन सध्या तरी नक्कीच या घड्याळावरती लक्ष लागून राहिले असतील. APL चे अध्यक्ष मी अतुल जाधव यांना विनंती करतो की विजयाताई तोरणकर यांचा सत्कार करावा. अरे, पाठ दिल्याच्या नंतर काय होतं हे बघायला मिळालं. पूर्णपणे ब्लाइंड खेळण्याचा प्रयत्न. मी अतुल जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी विजयाताई तोरसकर यांचा सत्कार करावा. घड्याला लक्ष प्रत्येकाचे आहेत, कारण की वेळ कवपणा रेड या ठिकाणी टाकली जाते. अरे अरे आणि आणि या ठिकाणी किती पॉइंट? 2 पॉइंट घेऊन गेला आर्यन. शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं 2 पॉइंट न आवाज आला. डोअर डायची रेड आहे. 10-16चा स्कोर बोर्ड या ठिकाणी आहे. बल्लाळेश्वर 16, चिंतामणी 10 आणि यस पॉइंट मिळालाय. यस, मॅच ओव्हर. संघ जिंकलाय तो म्हणजेच बल्लाळेश्वर.